सद्गुरवे नमः। ओम श्री महाशक्ति दुर्गायै नमः। ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः। कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। हाय उर्मिला। हाय। प्रदक्षिणामध्ये तुझं एकदा मनापासून स्वागत। थँक्यू। कसं वाटलं दर्शन घेऊन? खूप छान वाटलं। खरं तर मी मुंबईचीच आहे, पण मुंबादेवीला माझं आजपर्यंत येणं झालं नव्हतं, पण प्रदक्षिणामुळे आणि झी मराठीमुळे मला इथे येण्याची संधी मिळाली। त्याबद्दल मी झी मराठीचे, प्रदक्षिणाचे आणि तुझे खूप मनापासून आभार मानते। सगळ्यात आधी तुझं झी मराठी अवॉर्डसाठी सर्वोत्कृष्ट नायिकेचं 2009 साठी नामांकन झालं, त्याबद्दल तुझं अभिनंदन। थँक्यू व्हेरी मच। आणि तुझं सूत्रसंचालिका म्हणून नामांकन झालंय, त्याबद्दल तुझं सुद्धा खूप खूप अभिनंदन। आता मला सांग, तुला प्रदक्षिणाविषयी काय वाटतं? प्रदक्षिणाचे काही भाग मी पाहिले आहेत, पण मला मनापासून हा कार्यक्रम का आवडला, कारण आपली महाराष्ट्राची संस्कृती, आपलं कल्चरल हेरिटेज एवढं वैभवशाली आहे, इट्स सो रिच, की त्याच्यामुळे इतकी जुने पुराणी देवळं आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कव्हर करता आणि त्याच्याबद्दल माहिती देता लोकांना। कितीतरी गोष्टींची माहिती मला स्वतःला नसते। म्हणजे मी तुला एक इन्सिडेंट्स सांगते। एकदा मी कोल्हापुरात शूटिंग करत होते आणि तिकडे एका नदीकाठी लोक कपडे धुवत होते, आणि पण तिथे एवढ्या मूर्त्या आणि सगळं खूप आर्किओलॉजिकल फॅक्ट्स तिकडे असेच पडलं होतं, आणि लोकांना त्याबद्दल काही माहिती सुद्धा नव्हती। म्हणजे मला तेच वाटतं की आपलं महाराष्ट्राचं हेरिटेज एवढं गूढ आहे, आणि त्याबद्दल तुम्ही लोकांना खूप चांगलं नॉलेज देता, त्याबद्दल इट्स अ व्हेरी गुड एफर्ट फ्रॉम झी। थँक्यू व्हेरी मच। पुन्हा एकदा तुला झी मराठी अवॉर्डसाठी नामांकन आहे, तेव्हा ऑल द बेस्ट। आणि शुभ्रा, तू आज देवीकडे साकडं नक्कीच मागितलं असेल की बक्षीस आपण दोघीही मागितलं पाहिजे असं मला तर वाटतं, की आपण आणायचं इथे भेटलं देवीला साकडं करूया। पण आमच्या सगळ्यांच्या मनापासून खूप शुभेच्छा, आणि तुला खूप सारी मतं मिळतील याची मला खात्री आहे। तुला सुद्धा निवड तुमची, आवड महाराष्ट्राची, सुरुवात नव्या दशकाची। ओम स्वरूपाय नमः। ओम श्री सद्गुरवे। मंदिरात प्रवेश करता क्षणीच भाविक मातेच्या दर्शनानं तृप्त होतोच, तसंच सभा मंडपातील कलाकुसरीनं देखील अगदी भारावून जातो। सभा मंडपातील दगडी खांबांवरील, छतावरील तसंच गाभाऱ्याच्या दर्शनी भागावरील कोरीव काम आपल्या वैभवशाली स्थापत्य शैलीचं अप्रतिम उदाहरण आहे। नित्यं ध्यायन्ति योगिनः। कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु मुंबादेवी मातेच्या बरोबर समोर मान घालून बसलेला सिंह म्हणजे भक्तिरूपी दराऱ्याचं आगळं वेगळं प्रतीकच। मुंबादेवी आठवडाभर वेगवेगळ्या आसनांवर आरूढ होत असते। गुरुवारी गरुडावर, शुक्रवारी हंसावर, शनिवारी हत्तीवर, रविवारी सिंहावर, सोमवारी नंदीवर, मंगळवारी पुन्हा हत्तीवर, तर बुधवारी कुकुटावर। मुंबादेवीची ही विविध रूप बघताना नकळत हात जोडले जातात, आणि या धावपळीच्या युगातही मन आपोआप शांत होतं। करोडो लोकांना कवेत घेणारी मुंबईची मुंबादेवी, खरंच हिचं वर्णन करायला शब्दही अपुरे पडतील।